नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे कोकण स्पेशल घावणे। तर घावणे बनवण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाचं पीठ मी दळून आणलेलं आहे। मार्केटमध्ये घावण्याचं पीठ पण मिळतं आहे, पण मी घरीच असे तांदळाचं पीठ बनवून घावणे बनवत असते। त्याच्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। थोडं थोडं करत पाणी टाकून घ्यायचं आहे। एकदम पाणी टाकल्यामुळे कसं पातळ पण होऊ शकतं, जास्त घट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे। सर्व पीठ मी पाणी टाकून तयार करून घेतलं आहे, थोडं थोडं अशा पद्धतीने। आणि 1 कप घ्यायचा आपल्याला, ज्याच्यामुळे कपाने आपल्याला व्यवस्थित टाकता येईल। आता मी तवा ठेवून घेतला गॅसवरती आणि कांद्याने तेल लावून घ्यायचं आहे चारही बाजूला आणि आपल्याला टाकून घ्यायचं आहे। सर्व बाजूला आपण टाकून घेतल्यानंतर त्याच्यावरती ताट झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिट आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे। आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। घावना बघा किती सुंदर असा झाला आहे। आता पलटी करून घ्यायचं। पलटी आपल्याला थोडासा अर्धा मिनिट 1 मिनिटच पलटी करायचा आणि लगेच काढून घ्यायचा। हे बघा किती छान असा घावना तयार झाला आहे। खाण्यासाठी खूप छान असा लागतो। नारळाच्या चटणीसोबत आपण खाऊ शकतो। आता असेच मी सर्व बनवून घेणार आहे घावणे, एक एक करत। अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा, खाण्यासाठी खूप असे छान लागतात आणि हेल्दी आणि असा साधा नाश्ता घरीच बनवून लगेच तयार होणार आहे। आता याच्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी, ओलं नारळ मी घेतलं आहे, अद्रकचा तुकडा, मिरची, चवीनुसार मीठ आणि थोडे शेंगदाणे भाजून घेतलेत, कोथिंबीर, थोडंसं जिरं, सर्व टाकून मिक्सरला लावून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ। आता मिक्सरला आपण खोबऱ्याची चटणी तयार करून घेतली। घावणे आणि खोबऱ्याची चटणी कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि चायसोबत पण तुम्ही खाऊ शकता। चायसोबत पण खाण्यासाठी खूप छान असे लागतात। आता चटणी तयार झाली, मिक्सरला लावून घेतले। तडका देऊन घेऊया। तेल घेतलं आहे, जिरं मोहरी टाकले, कढीपत्ता टाकून घेतला आणि चटणीमध्ये टाकून तडका देऊन घेऊया। बघा किती छान असे घावणे तयार झालेत। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि